थोड्याच वेळात भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनाकडे रवाना होतील। मुंबई महापालिकेच्या सत्ता स्थापनेचं सूत्र ठरणार आहे। महायुती 2 गटात नगरसेवकांची नोंदणी करणार आहे। भाजपचा एक गट असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र गट नोंदणी करणार आहेत। राष्ट्रवादीसोबत आल्यामुळे महायुतीचा बहुमताचा आकडा हा 121 वर गेलेला आहे। कोकण भवनामध्ये दोन्ही गट स्वतंत्रपणे नोंदणी करणार आहेत। या संदर्भात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी घेतलेला आढावा पाहूयात। मुंबई महापालिकेच्या महापौरपदी कोण या प्रश्नाचं उत्तर आता हळूहळू जवळ यायला लागलेलं आहे। सध्या मुंबई महापालिकेमध्ये 2 प्रमुख पक्षांच्या बैठकांना सुरुवात झालेली आहे। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना आज मुंबई महापालिकेच्या पक्ष कार्यालयात बोलवण्यात आलेलं आहे। अर्थातच या ठिकाणच्या बैठकांमध्ये गटनेता निवड केली जाईल आणि त्यानंतर या नगरसेवकांना घेऊन काही बसेस या थेटपणे कोकण भवन या ठिकाणी दाखल होतील। समोर आपण मुंबई महापालिकेच्या बघतो आहोत की बसेस सज्ज करण्यात आलेल्या आहेत। भाजप आणि शिवसेना अशा दोघांचेही झेंडे या बसेसवरती लावण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचे नगरसेवक एकत्रितरित्या या 3 बसेसमधून कोकण भवन या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी आपापल्या गटांची नोंदणी करतील। अर्थातच महायुतीचे हे 2 स्वतंत्र गट जरी नोंदवले जाणार असले तरी सुद्धा महायुतीची सत्ता आता मुंबई महापालिकेवर स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रमुख हालचालींना सुरुवात झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या दोन्ही पक्षांपैकी कुणाचा महापौर असणार। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपचं संख्याबळ जास्त असल्या कारणाने भाजपचा महापौर बसला जाऊ शकतो। मात्र तत्पूर्वी कोकण भवन या ठिकाणी या बसेसमधून नगरसेवक जातील आणि त्यापूर्वी गटनेता सुद्धा घोषित केला जाईल। त्याच्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या सत्तेवरती मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या खुर्चीवरती कोण याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला मिळू शकेल। कॅमेरामन रवीचा मनश्री पाठक, झी 24 तास।